जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा गाजला, GR निघाला, नंतर तो GR कॅन्सल झाला, तरी ठाकरे बंधूंनी मोर्चा सोडून विजयी मेळावा घेतला. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये एका नव्या चर्चेला उधाण आलं की लोक तर म्हणू लागले, आपण म्हणतो राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन बंधू एकत्र आले, पण मीडियावरती जर तुम्ही बातम्यांची हेडलाईन पाहिली तर लक्षात येईल की दोन सिंह एकत्र आले, आता लांडग्यांचं काय. अशा प्रकारच्या ठळक मथळ्यामध्ये बातम्या येताना दिसत आहेत. तेव्हा याच अनुषंगानं एक दप्ती बातमी समोर येत आहे. तर तीच बातमी मी तुम्हाला सांगणार आहे. ती बातमी अशी आहे की राज ठाकरे असोत अथवा उद्धव ठाकरे असोत, दोन भाऊ आहेत, एकत्र आलेत. याविषयी आपल्या आमदारांनी, खासदारांनी, प्रवक्त्यांनी अथवा मंत्र्यांनी एकही शब्दामध्ये कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असा दम अजित पवारांनी आपल्या पक्षातील लोकांना दिला. तसं पाहिलं तर अजित पवार मुळातच दमदार राजकारणी. ते कधी कोणाच्या अंगावर धावून जात नाहीत किंवा कोणाच्या तोंडी लागत नाहीत. त्यांना राजकारणाचा पुरता अनुभव आहे. ते कसलेले राजकारणी आहेत आणि त्यांना राजकारणामध्ये भविष्यात काय होणार याची चुणूक अगोदरच असते. म्हणूनच ते 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. जरी काही कारणास्तव ते आपल्या काकांना सोडून भाजपसोबत गेले असतील, पण शरीराने, मनाने नाही. आजही काका पुतणे कुठल्या कारखान्याच्या मिटिंगचं निमित्त लावतात, कुठलं आणखी एखादं निमित्त शोधतात आणि एकत्र भेटतात. विचार विनिमय होतो. मीडियावर नाही, मीडियाला सांगतही नाही. आम्ही कामानिमित्त भेटलो असं जाहीर करतात, पण त्यांच्यातील एकोपा आजही कायम आहे. आणि अजितदादा एवढे कसलेले राजकारणी आहेत की ते भाजपवर भरोसा ठेवतील यामधले नाहीत. कारण त्यांना माहीत आहे भाजप ही वापरून फेकून देणारी प्रवृत्ती आहे. काही कारणास्तव आपण यांच्यासोबत आलो तेव्हा भाजपवर भरोसा ठेवून चालणार नाही. आणि अजितदादांना एक पूर्त माहीत आहे की एकनाथ शिंदेंना भाजपा कसं दूर लोटते. ज्या ज्यावेळी शिंदेंच्या विरोधात होते, शिंदेंचा डोळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे, पण ते जमलं नाही, तेव्हा ते रुसून आपल्या दरेगावी जातात, शेती करतात. असं एक वेळा नाही, अनेक वेळा झालं. आणि दुसरी गोष्ट, आता येत्या सुनावणीत जर योगायोगानं पक्षाचा आणि पक्षचिन्हाचा निकाल लागला आणि ती शिवसेना जर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली, तर जर शिवसेना ठाकरेकडे गेली तर एकनाथ शिंदे साहेबांचा बाजार उठू शकतो. ते उपमुख्यमंत्री राहतील, त्यांचं आमदारपदही राहील, पण मुंबई महानगरपालिका त्यांच्याच काय भाजपच्या हातातूनही आता जाणार आहे. कारण 125च्या वरचे नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाला जी मिळण्याची आशा होती, आता त्याची पलटी होऊन 125 नगरसेवक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आघाडीचे, यांच्या युतीचे येतील. ही गोष्ट अजितदादांना पुरती ठाऊक आहे. त्याच वेळी एकनाथ शिंदेंना मुंबईत यश मिळणं दुरापास्त आहे, दुर्मिळ आहे, हे अजितदादा ओळखून आहेत. आणि अजितदादा पवार एक दिग्गज राजकारणी म्हणून त्यांना माहीत आहे 2029च्या साठी
आपल्याला तयारी करायची आहे. तेव्हा जर एकनाथ शिंदेंचं पक्षचिन्ह आणि पक्ष गेला तर शिंदेच्या पक्षातील कोणकोणते आमदार आपल्या गळाला लागू शकतात याचाही अभ्यास दादाकडे आहे. तसं पाहिलं तर शिंदेचे बरेच आमदार अजितदादाबरोबर त्रागा करतात, आम्हाला निधी दिला नाही, आम्हाला बजेट दिलं नाही. आणि अजितदादा नेमकं फडणवीस शिंदेच्या विरोधात आहेत हे अजितदादांनी पूर्ण ओळखलंय. त्यामुळे वेळ पडेल तिथे अजितदादा शिंदेच्या आमदारांची आणि मंत्र्यांची गोची करताना दिसत आहेत. कारण शिंदेना घर के ना घाट के अशी शिंदेची अवस्था झालेली आहे. त्यामुळं शिंदेंना काही बोलता येत नाही. आता तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत तेव्हा शिंदेची गोची जास्तच होणार आहे. आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस सतत शिंदेंना दूर लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अजितदादा ओळखून आहेत. तेव्हा अजितदादांना माहीत आहे आज शिंदे सुपात आहेत तर आपण आज शिंदे जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत. उद्या आपल्यावरही ती वेळ येऊ शकते. तेव्हा अजितदादा पुरेपूर राजकारण ओळखून आहेत. आणि दुसरी गोष्ट, अजित पवारांनी जरी बंड केलं असलं तरी ते काकाकडे कधीही जाऊ शकतात. तसं काकांचं वय झालेलं आहे. पर्यायानं पक्ष हा त्यांचाच राहणार आहे. त्यामुळं त्यांना तसं काही अवघड नाही. कारण पवार घराण्याचं राजकारण हे अद्याप कोणाला कळालेलंच नाही. तेव्हा जर दोन वाघ किंवा दोन सिंह एकत्र आले असतील तर राज्य कोणाच्या हातात जाईल याचा पुरता अभ्यास अजितदादांनी केलेला आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या पक्षप्रवक्त्यांना, आमदारांना, मंत्र्यांना, खासदारांना सांगितले की राज ठाकरे अथवा उद्धव ठाकरे कोणाबरोबरही कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. सर्वांसोबत मैत्रीचे संबंध ठेवा. हाय हॅलो असं बोलत राहा. जर शिंदे भाजपमधून बाजूला झाले तर आपल्या जाळ्यात कोण कोण बसते याची उजळणी आणि याचा सर्वे हा अजितदादांनी केलेला आहे. आपल्याकडे भविष्यात कोणकोणते आमदार येऊ शकतात. त्यामुळं आपण सर्वांशी स्नेहाचे संबंध ठेवा. मी जे करायचंय ते बरोबर करतो असं अजितदादांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, अजितदादांना भविष्याची चिंता नाही आहे. पक्ष पवार साहेबाकडे गेला काय आणि अजितदादाकडे राहिला काय, एकाच घरातली मेघ आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मात्र भविष्याची चिंता आहे. कारण जर एकनाथ शिंदेंचा पक्ष गेला तर यांचा पुरता राजकीय बाजार उठणार आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंचे भवितव्य राहणार नाही. म्हणूनच अजितदादांनी सांगितलंय दोन भाऊ एकत्र आलेच, प्रतिक्रिया देऊ नका, सावध राहा. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा.